नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी समाज कल्याण विभागासाठी अधीक्षक व गृहपाल या पदाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड झाली आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत? तर चौथ्या। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतात कोणते राज्य केळी उत्पादन प्रथम क्रमांकावर आहे? भारतामध्ये कोणते राज्य केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे? तर आंध्र प्रदेश हे राज्य। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विजेंदर गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश राज्यांचा स्थापना दिन कधी साजरा करण्यात येतो? तो 20 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, पहिली अखिल भारतीय ट्रान्सजेंडर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर अजमेर या ठिकाणी करण्यात आलेले आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 21 फेब्रुवारी या दिवशी जागतिक मातृभाषा दिन साजरा करण्यात येतो। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, बातम्यामध्ये दिसणारे मणिकरण तीर्थस्थळ कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे। डी ए ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, G20 देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक कुठे होत आहे? तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी होत आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, FBI या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, नवी दिल्लीच्या गृहमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? नवी दिल्लीच्या गृहमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर गृहमंत्रीपदी आशिष सदू यांची नियुक्ती झालेली आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहेत। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, दुसरे अखिल भारतीय राज्य जलमंत्री संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर उदयपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, फेब्रुवारी 2025 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, विधानसभेत भाषांतर प्रणाली असलेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? विधानसभेत भाषांतर प्रणाली असलेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश हे राज्य आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे, उत्तर प्रदेश। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, पंतप्रधानाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पंतप्रधानाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शशिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू टिंबटिंब आहे। महाराष्ट्र राज्याचा फुलपाखरू राज्य फुलपाखरू टिंबटिंब आहे। तर ब्ल्यू
मोरमॅन हे फुलपाखरू आहे महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, येलदरी धरण दक्षिण पूर्णा या नदीवर कोणत्या जिल्हा बांधण्यात आले आहे? येलदरी धरण दक्षिण पूर्णा या नदीवर कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात आले आहे? तर हिंगोली या जिल्ह्यामध्ये बांधण्यात आले आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, मेघदूत जलाशय कोणत्या धरणावर आहे? मेघदूत जलाशय कोणत्या धरणावर आहे? तर तोतला डोह या धरणावर आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, मोजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे? मोजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे? तर सिंदफणा या नदीवर मोजलगाव धरण आहे. सिंदफणा. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याचा हा प्रकार आहे, नृत्य प्रकार आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, शाहू सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? शाहू सत्यशोधक समाजाची स्थापना भास्करराव जाधव यांनी केली. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, 1857च्या बंडानंतर नानासाहेबांनी टिंबटिंबमध्ये आश्रय घेतला. तर नेपाळ या ठिकाणी 1857च्या बंडानंतर नानासाहेबांनी नेपाळ या ठिकाणी आश्रय घेतला. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? तर 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रतापगड हा किल्ला सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण? हितवाद या वृत्तपत्राचे जनक गोपाळकृष्ण गोखले हे आहेत. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे देतात. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठाणे या जिल्ह्यामध्ये तानसा अभयारण्य आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, आडा नदीचा उगम कोठे होतो? आडा नदीचा उगम कोठे होतो? तर वाशिम या ठिकाणी आडा नदीचा उगम होतो. टी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपणास राज्यामध्ये होणाऱ्या समाज कल्याण विभागासाठी व सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच उपलब्ध होतील. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.